आजोबांची हाईट सगळ्यात जास्त, 6 फुटे आजोबा आमचे. तर त्यांना इथे वरती चढवलेलं आणि त्यांची बोट पंख्यात गेलेली. तो बॅग उघडले तर त्याच्यामध्ये 10 लाखाची कॅश आणि 20 तोळे सोनं. पोट भरलं पण अजून मन भरलं. आणि काय काय लोक येतात ना, काय करतात असे घेतात. मम्मीने कधी कोणाचं घेतलं पण नाही. माझ्या हाताला केस घेतात. आणि म्हणजे खूप खूप आभार तुमचे आम्हाला असं जेवण जेवायला दिल्याबद्दल. नमस्कार मंडळी, लोकसत्ता विशेष हॅशटॅग आपला बाप्पामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा एपिसोड थोडा एक्स्ट्रा खास असणार आहे, कारण आम्ही या एपिसोडसाठी मुंबईतून थेट आलोत अलिबागला, पण मुंबईकरांनाच भेटायला. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण अलिबागमधील प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर, ज्या आता फक्त इन्फ्लुएन्सर नाही तर एक उद्योजिका सुद्धा झाल्यात, सेलिब्रिटी सुद्धा झाल्यात आणि आता लवकरच नव्याने पुन्हा एकदा सासूबाई सुद्धा होणार आहेत. त्यामुळे गौरी गणपतीच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारायला, त्यांच्याकडून खास रेसिपी शिकायला आणि लेकाच्या होणाऱ्या लग्नाविषयीचे पण किस्से ऐकायला आपण आलो आहोत अलिबागला. आणि आजच्या आपल्या पाहुण्या असणार आहे, किंबहुना आपण ज्यांच्याकडे पाहुणे म्हणून आलोय अशा नलिनी काकू. नमस्कार, वेलकम टू द हाऊस ऑफ कोलिनबाई. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर 2 वर्षांपूर्वी लोकसत्ताची आपली खास सिरीज होती इन्फ्लुएन्सर्सच्या जगात. त्यावेळी सुद्धा आपण इथे आलो होतो आणि काकूंनी तेव्हा छान छान गप्पा मारल्या होत्या, आपल्याला मोदकांची रेसिपी दाखवली होती आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की त्या लवकरच एक नवीन व्यवसाय सुरू करणार आहोत. आणि 2 वर्षात ते सगळ्या व्यवसायाचं जे त्यांचं स्वप्न होतं ते सुद्धा पूर्ण झालंय. त्यामुळे 2 वर्षात राहिलेल्या सगळ्या गप्पा आपण आता मारायच्या. तयार आहात ना तुम्ही? चला आधी गणपतीचं दर्शन घेऊया. कोलिनबाई स्पेशल गणपती बाप्पा. तर विक्रांत आणि नलिनी काकू, मला एकतर तुम्ही इतकी छान सजावट केली आहे आणि तुम्ही बघत असाल तर घराचा पण लुक थोडा नवीन आहे. यावेळी पहिल्यांदाच अशा नवीन घरामध्ये बाप्पा आता विराजमान झालेत माझ्या मते. काय आहे यावेळीची थीम, काय आहे, कशी केली आहे सजावट? थीम यंदाची अशी घेतली की पर्पल जो कलर आहे, जो ट्रस्टवरती कलर आहे, त्यामुळे पर्पल थीम मध्ये आम्ही केलं सगळं. पर्पल आणि व्हाईट. आणि तुम्ही मोस्ट ऑफ बघत असाल सोन्याच्या दुकानामध्ये पर्पलच वापरतात, कारण का लोकांचा विश्वास असतो पर्पलवर. त्यामुळे आम्ही हा ट्रस्टवरती कलर म्हणून पर्पल मध्ये सगळं केलेलं आहे आणि सुद्धा त्याला गोल्डन अशा घंटा हव्या. बरं, ही डेकोरेशनची आयडिया काकू तुमचं काय होतं मत? एक नंबर. सगळं विक्रांतने सांगितलंय, ह्यानेच केलं सगळं केलं विक्रांतने. वा. आणि यावर्षीची मूर्ती आपण बघताय विष्णूच्या रूपामध्ये, म्हणजे विष्णूचा त्यामध्ये अंश असा दिसेल. कशी ही निवड झाली मूर्तीची, काय सांगाल? आम्ही दरवर्षी आणतो आमच्या आजूबाजूने गणपती आणि 15 एक मी कारखाने काढले की मला माझ्या आवडीची मूर्ती काहीतरी भेट होते. दरवर्षी काहीतरी नवीनच काढतो आम्ही. इथे गेलो, तिथे गेलो, अलिबाग काढला, रेवडंडा काढला, चौला, परत अजून ठिकठिकाणी पेंडला पण जाऊन आलो, पण नाही मनासारखी मूर्ती भेटली. आणि मूर्त्यांची तिकडची किमती पण एकदम लाजवाब. 15,000, 20,000, 8,000. बोलून राहू दे, तुला आपल्या आलेमध्ये बघूया. आणि असंच मालेमध्ये फिरताना गोंधळपाड्याला गेलेलो, आमच्या ते गाव आहे. रस्त्याला जाताना मला ही पहिलीच मूर्ती दिसली असताना हीच घ्यायची. बस गाडी थांबवली आणि घेतली, मग बुक केली मूर्ती. यंदाचा आमचा बाप्पा विष्णू रूपात आला आमच्या घरी. आणि विष्णूची बायको लक्ष्मी पण येणार आहे ना. लक्ष्मी येणार, भाग्यलक्ष्मी. आणि तोपर्यंत मोठ्या लक्ष्मी त्यांनाही मला प्रश्न विचारायचा आहे, किती दिवस असतो गणपती बाप्पा दरवर्षी? आमचा म्हणजे 5 दिवस म्हणजे गौरी विसर्जनाला जातो, म्हणजे 7 दिवस गौरी गणपती. हा बरोबर. तर तुमच्याकडे गौरी गणपती असतात ना, मग कसं असतं गौरी आणण्यापासून सजावटीपासून कसं असतं एकूण वातावरण? आमच्या घरी नाही गौरी, आमच्या शेजारच्या घरी गौरी येते. म्हणजे आमच्या गावाच्या बायका आम्ही ते गौर आणायला जातो, परत सजवतो आणि सगळ्या नव्या नवऱ्या असतात ना त्या दुसऱ्या दिवशी पाया पडायला जातात. आमच्या ते सुप असतात, म्हणजे वंश बोलतात, ते वंशाला जातात ना, ते सुप घेऊन नव्या नवऱ्या व्यवस्था. परत आम्ही पण व्यवसायाला जातो तिथे आणि पाया पडून येतो घरी जेवायला. तरी गौरीची सजावट कशी केली जाते? म्हणजे साडी काही काही ठिकाणी, कारण खड्याच्या गौरी असतात, तुमच्या इथली कशी असते? तेरड्याची असते गौर आणि त्याला आम्ही कागदी मुखवटा लावतो आणि दुसरी मुखवटा असतो
ती मुखवट्याच्या हातापायांचे गवर बरोबर. मग त्याला साडी वगैरे नेसवली जाते. दोन्ही गौरींना साडी लावतो. तुम्ही तुमचं कसं असतं म्हणजे आता अर्थात तुम्हाला बाकी पण इतकी कामं आहेत तर त्याच्यामध्ये होता सहभागी? हो, आता होता सहभागी म्हणजे आम्हाला आवड आहे जायची. आवड असल्यानंतर सवड काढायलाच लागते. आम्हाला जायलाच लागते. आम्ही रात्रभर म्हणजे रात्री इथून जातो 11 वाजता आणि 12 वाजता गौर येते. कोण म्हणजे कोणाच्या तरी झाड अंगात येतं. अच्छा. आणि आम्ही गौर बोलतो. मग ती आम्ही नाचलो काय ती गौर पण नाचते, अंगात येते ना ती नाचते जाम. आम्ही त्यांच्या बरोबर नाचतो गौरी बरोबर. आणि मग गौर गेली का आम्ही परत तरी पण जाम नाचतो. 4 वाजेपर्यंत जाम नाचतो रात्री. बापरे. आणि मग घरी येतो. बरं, तुम्ही सगळे आता गावाची गौर असते म्हणजे तुमच्या सगळ्यांचा असा लुक असेल ना खास एखादा. यावर्षी काय ठरलंय? आम्ही सगळ्या एकातल्या साड्या घेतोय. एका पद्धतीच्या साड्या घेतो. एकातल्या म्हणजे आमचा फंड असतो ना, फंडाच्या घेतो साड्या सगळ्या जायला. हो. अच्छा. बरं, आणखीन मला एक विचारायचं होतं की आता तुम्ही म्हणालात तसं यंदाचं डेकोरेशन विक्रांतने केलं किंवा मुलं जनरली मोठी झाली की तेच करतात. पण हे दोघं जेव्हा लहान होते म्हणजे विक्रांत आणि दादा तेव्हा जेव्हा लहान होते तेव्हा कसं असायचं घरी वातावरण गणपतीत? आमच्या घरी म्हणजे जुनं घर म्हणजे माझं लग्न झालं ना तेव्हाचं घर, ते छोटं घर. त्या घरात आम्ही 11 जण राहायचो. तेव्हा लई छोटं होतं घर. आणि मग हे दोघं म्हणजे विक्रांत आणि प्रीतम झाले ना तेव्हा जरा हा 2 वर्षाचा आणि प्रीतम 4 वर्षाचा होता. तेव्हा हे घर बांधलं. त्या घरी जागा पुरत नव्हतं मला. आणि विक्रांतच्या पप्पांचं स्वप्न होतं की हे घर झालं ना का मी माझ्या घरी गणपती आणेन. म्हणून त्या इथे गणपती आणला. तो अजूनपर्यंत येतोय गणपती. तरी साधारण केव्हापासून गणपती असतो तुमच्याकडे? 98 पासून. 98 म्हणजे साधारण 27-28 वर्षांची परंपरा. बरं, ह्या इतक्या वर्षांमधला तुमच्या आठवणीत एकदम राहणारा एखादा गणेशोत्सव एखाद्या वर्षीचा असा खास? काय माहिती, हे लहान असताना ना विक्रांतचे पप्पा आणि काका काम करायचे सगळे म्हणजे सजावट वगैरे तेच करायचे. आणि आता हे झालं तर हे करतात. आणि आठवण म्हणजे असं माहेर पण जायला भेटतच नाही अजिबात. कारण ह्याही सांगितलं काय आपला आता गणपती आणलाय ना म्हणजे तुझाच गणपती आहे, आपलाच गणपती असं समज आणि इथेच सगळं करायचं. मग तुम्हाला माहेरी नाही जायला मिळत? नाही जाते म्हणजे माझं माहेर गावातच आहे. फक्त जेवायला जायचं आणि लगेच यायला लागतं. विक्रांत, तुझ्या एखादा आठवणीतला इतक्या वर्षातला किस्सा आमच्या आठवणीतला. घराची हाईट आधी छोटी होती म्हणजे लगेच काहीतरी 8 मला हात पोचतो म्हणजे 6 ते 7 फुटाचा असेल घराची हाईट. तर आम्ही इथून डेकोरेशन करायचो. आणि पहिलं डेकोरेशन म्हणजे अफाट असायचं. म्हणजे थर्माकोल पहिला होत चालायचं. आता थर्माकोल बंदी आणली मग ते काय करता येत नाही. तर पूर्ण इथे अख्खं देऊळ बनायचं थर्माकोलचं. आणि तो देखावा बनवायला सगळे आमचे आजोबा सगळे काका 4चे 4 सगळे एकत्र मदत करायचे. आणि एकदा आजोबांची हाईट सगळ्यात जास्ती 6 फुटे आजोबा आमचे. तर त्यांना इथे वरती चढवलेलं आणि त्यांची बोट पंख्यात गेलेली पूर्ण रक्ताने भरलेली. असा पंखा चालूच होता ना, पंख्यातच बोट गेली. बापरे, सजट जास्त रक्त आलं. आठवण माझ्या लक्षात. बापरे, म्हणजे हा छोटा होता. ओके. सो आता आपण गणपतीविषयी मी ऐकते मगाशी जसं विक्रांतने नमूद केलं की यावर्षी आता भाग्यलक्ष्मी पण येणार आहे. त्यामुळे विक्रांतच्या लग्नाची तयारी कशी चालू आहे, लग्नाच्या आधीची काय कहाणी आहे तेही मला ऐकायचं. पण ते आपण जरा बसून बोलूया कारण सविस्तर उत्तर असेल कदाचित. मग त्याआधी काहीतरी पहिला खायला तर दे तिला. अरे हो, खाणार, ह्यालाच हवंय खायला. तर फायनली विक्रांतचं लग्न. विक्रांतने मगाशी मला असं सांगितलंय काही गोष्टी गुलदस्त्यात राहू दे, काही गोष्टी तो आपल्याला सांगणार आहे आणि त्या सांगायलाच लागतील. आम्ही फार लांबून आलोय. ओके. सो काय कसं कधी लग्न वगैरे झाली आहे अनाउन्समेंट? हो, लग्न आहे नोव्हेंबर महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये. तारीख तुम्हाला इंस्टाग्रामवरती कळेल. सो त्याच्यासाठी अर्थात विक्रांतला, काकूंना दोघांना आणि अर्थात तुम्ही फॉलो करतातच आहात त्यांना. सो काकू, काय मग कशी वाटते नवीन होणाऱ्या सुनबाई? मस्त आहे, म्हणजे मन मिलावू आहे. आम्हाला पण सांभाळून घेणार आहे जरा, म्हणजे वाटते तशी. तुमचं म्हणजे आधी ओळख होती की कसं काय, कशी सुरुवात झाली बेसिकली? मम्मी तर तिला लहानपणापासून ओळखते. अच्छा, तुमच्या इकडचीच आहे का? अलिबाग. मी लेट ओळखायला लागलो. म्हणजे मी कसा असा शिवण क्लास केलाय ना, तिच्या आईकडे जायचे मी शिवण क्लासला. त्या घ्यायच्या की तिची आई शिवण क्लास घेते
त्यांचं उपासना फॅशन म्हणून ब्युटिक आहे, अलिबागमध्ये जाम मोठं नाव आहे आणि मोस्ट ऑफ अलिबागचे मोठे मोठे इव्हेंट तेच करतात. ओके. त्यांचे जे ड्रेस आहेत ते हल्ली अमेरिकेत आणि अख्ख्या ऑल ओव्हर वर्ल्ड पण जातात. अरे वा. आणि तिच्याकडे मम्मीने शिकले. तुम्ही त्यांच्याकडे शिवण क्लासला जायचं आणि मग तेव्हा तेव्हा म्हणजे ते छोटी होती तेव्हापासून मी तिला ओळखते आणि मग नंतर एकदाच दिसली एवढी मोठी. मध्ये म्हणजे ओळख नव्हती अशी फार बोलणं चालणं. म्हणजे मी त्यांच्या इथे 2 महिने जायचे क्लासला, ती असायची अभ्यास करत वगैरे असायची, पण नंतर आमचा 12-13 वर्ष संपर्क नाही. म्हणजे आता परत ह्याच्यामुळे आता तर काय कायमचाच संपर्क आहे. मग विक्रांतची कधी ओळख झाली? माझं प्रोफेशनल बाय काय तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना काय आहे, फोटोग्राफी आहे माझं प्रोफेशन आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे. तर ती मेकअप आर्टिस्ट होण्याच्या अगोदर काय त्याला बोलतात रुखवतीला काय बोलतात, रुखवतच बोलतात. रुखवतीचं ते देखावे बनवायची. मी बोलते मी बोलताना नेमकी मला बोलते कुठेच खायला बघते माझा. तर पहिलं ती रुखवतीत लागणार सामान म्हणून बनवायची आणि थोडा मेकअप पण करायची. तर 2020ला माझ्या एका मित्राचा साखरपुडा होता आणि तिकडे ती मेकअप आर्टिस्ट म्हणून आलेली. सो अशीच आमची हायवे ओळख झालेली. तेव्हा बोला शायनिंग मारायला कोरले केस सोडून आली. ऐकणार आहे ती इंटरव्ह्यू ऐकणार. मग तेव्हा काय मी असं बोललो नव्हतं. नंतर आम्ही तर खूप शूटला भेटलो अख्ख्या 3-4 म्हणजे 4-5 वर्षात की 2020 पासून तर 2025 4 वर्षात खूप ठिकाण भेटलो आम्ही. ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणच्या अलिबागच्या मोठ्या मोठ्या आमदारांच्या वगैरे वेडिंग्स आम्ही सोबतच केलं सगळ्या आणि तसे आमची ओळख होत गेली चांगली. आणि नंतर हे मला बोलतात की आता लगीन कर, जो वय झाला मोठ्या भावाचा लगीन झाला तुझा, करतेस का नाही लगीन? पोर देख कोणतरी ते हे पोरं नासकी पोरी आणले. नासके काय बोलतेस, पोरी असतात. नाही काकूंनी एवढं छान बोलल्यात. सगळ्या मुली चांगल्या असतात आणि मुलं काकू बहिणी आहेत. काकू मुलं सगळी मुलं पण चांगले असतात. कारण माझी काय असतात का नासकी काय मुलं सगळ्या बहिणी काय सगळ्या मुली आजपासून माझ्या बहिणी आहेत. कारण का माझं लगीन ठरलेलं आहे. सगळ्यांनी रक्षाबंधनला या, तुम्हाला गिफ्ट देईन मी. आणि तर त्या ह्यांनी माझ्यासाठी रिश्ते आणले इकडचे तिकडचे. तर मला का एवढे आवडले नाही. मग नंतर बोलू आता कोणतरी माझ्या गळ्यात मारणार आहेत, त्यापेक्षा बोलू मला जे व्यक्ती आवडते तिला एकदा विचारायला काय हरकत नाही. तर मी बोललो मम्मी जा विचारलं त्यांच्या घरी जा. मी कसं डायरेक्ट जाऊन विचारलं, मम्मीला पाठवलं. मम्मी त्यांची ओळखीची आहे बोलू. मला न्यूज लागल्यावरती बोलू तूच जा, मी कशाला जाऊ तिथे. तर गेलो मम्मीला बोललो मम्मी अशी पोरगी आहे बोलू तुझ्या ओळखीची आहे. ती आधी बोलते कोण, नाव सांग. घरी जाऊन तुला विचारायला गेलो बोलो. तर मी बोलतो ठीक आहे जा, मी काय कोणाला घाबरू नाही, कोणाला पण विचारीन, माझ्या पोरासाठी मी नाही करतो. मोठ्याने ती बोलते काय त्याची स्वतःची देखली, तू नशीब बोलते आम्हाला सांगितलीस. देखली ते मी नाही हिलाच सांगितलं बघायला विचारायला. मग मम्मीला बोललो त्यांच्या घरी जा, मग विचारलं हिने जाऊन घरी. त्यांची आई बोलली की पहिले पोरीला विचारा आवडलं की नाही ते. मग काकू तिकडे गेल्यावर काय झालं, कसं सांगितलं तुम्ही? अगोदर फोनवर कॉन्टॅक्ट केला आम्ही येतोय घरी म्हणून. म्हणजे माझ्याकडे नंबर होता ना. मग घरी गेलो. असंच कसं डायरेक्ट जाणार. बरोबर एवढं. हो. मग त्यांनी काय सांगितलं की आम्ही तिला विचारून सांगतो असं सांगतो. मग त्यांनी घेतला वेळ थोडासा, लगेच ठरलं आमचं. पण मला आश्चर्य वाटतंय विक्रांत, तू तिला आधी विचारलं नव्हतंस? नको, ते सगळे पोरं बोलतात की काय खूप ऍटिट्यूड वाली आहे ती, असं आहे तसं आहे. तसं बिलकुल नाहीये. ती फक्त दिसते तशी आहे. खूप छान. मला पण तेच वाटलेलं म्हणून मी 5 वर्ष विचारलं नाही. 5 वर्ष ओळख होते आणि तरी विचारलं नव्हतं. पहिल्या दिवशी भेटली तेव्हाच विचारलं नव्हतं. पण राहू दे उगीच बोलू माझ्या अंगावर बिंगावर येऊन मला ठो मारा. ह्यावेळी ना खरं तर ती पण पाहिजे होती, पण त्याच्यासाठी आपण विशेष भेटूया. विक्रांत आणि भाग्यश्री ना त्यांचं केळवण करू आपण खास. त्याच्यामध्ये तिची पण बाजू ऐकायला म्हणजे तिला पण वाटलं असेल विक्रांत. मी जाम हायरिंग केली तिच्यावरती शूट्सला वगैरे. म्हणजे जिथे वेडिंगला टायमावरती काय नाही झालं, हे हवं ते नाही. आणि तो दोघांच्या झोंब्यावरचा. बरं मग नंतर कांदे पोहे कार्यक्रम वगैरे झाला की नाही? हो त्यांच्या घरी गेलो ना. त्यांच्या घरी गेलेला कार्यक्रम झाला. अच्छा. आणि आता लग्नाची तयारी कशी चालू आहे एकूण? आता गणपती गेल्यानंतर. गणपती गेल्यावर शॉपिंग वगैरे जोरदार? हो करायलाच पाहिजे. आणि काकूंचा लुक कसा असणार आहे तुमचा?
काय नाही काष्टी पातळ काष्टी साडी. काष्टी साडी सगळे खूप. मम्मीचे वरमाय काढायची आणि वरमाय आमच्याकडे निघते. वरमाय म्हणजे नवऱ्या मुलाची आई. तिच्या पूर्ण अख्ख्या गावात तिला मिरवतात. तर रथाबितात बसवतात, बँजो आणतात. म्हणजे नवरदेवाची आई म्हणून तिला तो मान दिला जातो आणि मग अख्ख्या गावात मिरवणूक काढली जाते. फुल नाचतात, पार्टी गणपती बाप्पा मोरया. काकूंची काय म्हणतात त्याला, वरमाय काढायची. अच्छा. मग त्यावेळेला अर्थातच सगळेजण उत्सुक आहेतच, म्हणजे लग्नातला लूक आणि लग्नातली काकूंची धमाल वगैरे बघायला. आणि आम्हाला पण असणार आहे आमंत्रण. आता मी स्वतःच सांगते तुम्हाला. आहे ते मगाशी मला सांगितलं म्हणून सांगते. येस. तुम्ही काकूंचं चॅनल सुरू करून त्यांना एकदम त्या प्रसिद्ध झाल्या, तर अर्थात तू आधीपासूनच प्रसिद्ध होतात. आता लग्न झाल्यावर एकत्रितरित्या जसं आधी काम करायचं तसं कपल ब्लॉगिंग असं काही आहे डोक्यात की? कपल ब्लॉगिंग वगैरे म्हणजे एवढं काय एकदम एंड टू एंड नाही करणार. जसे की तुम्ही बघताय इतर ठिकाणी कपल ब्लॉगिंग तसलं काय नाही मी करणार आहोत. तर आम्ही आमच्या दोघांच्या प्रोफेशनला धरूनच एक सिरीज चालू करतोय ज्याचं नाव आहे चित्ररूप. ओके. चित्ररूप असं नाव आहे त्या सिरीजचं. चित्र म्हणजे मी छायाचित्रकार, रूप म्हणजे ती मेकअप आर्टिस्ट. तर चित्ररूप नावाची आम्ही सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आम्ही ज्या आपल्या मराठी इंडस्ट्रीतल्या किंवा बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटीज ॲक्ट्रेसेस आहेत त्यांना घेऊन आम्ही त्यांचं काहीतरी लुक करणार किंवा त्यांच्यासोबत काहीतरी फोटोशूट करणार. आणि ते फोटोशूट कसं होतं, त्याचे बिहाइंड द सीन्स कसं झालं, मेकअप काय काय आम्ही त्याच्यामध्ये काय मेहनत घेतली, किती जणांची टीम होती, काय काय केलं, काय काय नाही, सगळ्या घडामोडी तुम्हाला त्या सिरीजमध्ये दिसतील. आणि आता गणपतीचा पहिलाच आपला आहे काय गणपा. तर आता आम्ही गणपतीच्या आशीर्वादाने आमचा पहिला व्लॉग बोलूया काय बोलू, सिरीजचा पहिला एपिसोड, पहिला भाग. तर गणपतीच्या कृपेने आम्ही आमच्या सिरीजचा पहिला भाग रिलीज केलेला आहे आणि तो तुम्ही आमच्या इंस्टाग्राममध्ये बघू शकता, ज्याचं नाव आहे चित्ररूप. स्टार्टिंग आम्ही केलेले उर्मिला कानेटकर सोबत आणि K2 फॅशन क्लोजेट म्हणून एक नावाची ब्रँड आहे, त्यांच्यासोबत आम्ही केलेला आहे. भाग्यश्री मेकअप आर्टिस्ट आणि विक्रम मुंबईकर. चित्ररूप नक्की बघा. फुल प्रमोशन झालेलं आहे. पण येस, तुला त्याच्यासाठी पण खूप खूप शुभेच्छा. तर काकू, म्हणजे तुम्ही तर कमाल जेवण बनवताय. विक्रांतला काय शिकवले की नाही, म्हणजे आता बायको आल्यावर काय तिला आवडीचं खाऊ घालायला वगैरे? तिला येते सगळं, तिला येतं. आणि आता हा माझं बघून बघून शिकलाय सगळं येते ह्याला. फक्त एक भाकरीच नाही येत. काय टिपून येते म्हणजे माझ्या नकलत मोदक वगैरे सगळं बनवत. मोदक येतात, असे वळता वगैरे येतात मस्त. मोदक बनवलेला आला माझा बनवलेला. तुम्ही बघितला नसेल, बाय द वे, जर काकूंचा इंटरव्ह्यू त्यावेळेचा इन्फ्लुएन्सरच्या जगाचा बघितला नसेल ना, तर मी त्याची पण लिंक देते. तेव्हा जो पूर्ण काकूंचा प्रवास होता, म्हणजे तेव्हा त्या रेसिपीज बनवायच्या, ती जी चूल होती घरामध्ये, तो सगळा प्रवास त्यामध्ये खूप छानरित्या शेअर केला होता. आणि आता ती आठवण काढलीच आहे, तर त्यानिमित्ताने याही वेळी त्या गणपती स्पेशल आपल्याला खीर शिकवणार आहेत, दाखवणार आहेत. आणि त्याशिवाय आता जो नवीन हॉटेल सुरू झालेलं आहे कोळीण बाई, जे अत्यंत प्रसिद्ध आहे अलिबागमध्ये, नागाव इथे, तर त्याच्याबद्दलच्या तिकडच्या थोड्या आठवणी त्या सुद्धा सांगायच्या. तर फायनली आता आपण बनवणार आहोत तांदळाची खीर पारंपरिक पद्धतीने. तर काय काय लागणार आहे ह्याच्यासाठी? आम्ही ह्याच्यात तांदूळ, गूळ आणि ओलं खोबरं, तीनच पदार्थ, म्हणजे तीनच वस्तू घालायच्या. तीन होणार खीर. हो हो. म्हणजे झटपट आणि कमी तुम्हाला झंझट करता होण्यासारखी गोष्ट आहे. झटपट म्हणजे पहिलं कायच नव्हतं ना घरात. म्हणजे पहिले कसे सगळेच काही श्रीमंत नव्हते. पहिलं आम्ही खीर खायची झाली, असे आपल्याला आता खीर खायची आहे तर मग घरातच सगळं असायचं. तांदूळ, गूळ, खोबरं, 3 वस्तूतच. आणि आता कसं सगळं, आता जरा आता आपण म्हणजे मूळ खीर बनवायला एवढं लागतं, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीने मग ऍडिशन करू शकता. म्हणजे कसं पहिलं कोणाच्या घरात कायच नसायचं. बरोबर. म्हणजे आता मी तांदूळ भिजून घेतलेत आणि आता हे तूप जराशे तूप पाहिजे पहिलं, आणि हे ड्रायफ्रूट आहेत, काजू बदाम. तू आलीस मग तुला काजू भिजवू स्पेशल, आणि वेलची पावडर जराशी चवयासाठी. आता आपण 3 पदार्थ 6 झाले मम्मी. आता ते मी सांगितलं, ते त्यांनी म्हटलं ना, मेन तेवढंच लागतं. ऍडिशनल तुम्ही काय करू शकता, केशर पण घाला. काजू बदाम आपण टाकू. येस. ते भिजवून ठेवले ना, किती वेळ भिजवायचे तरी साधारण? ते 1 तास. 1 तास.
आता तांदूळ टाकतो. तर तांदूळ शिजवण्यापुरतं पाणी म्हणजे लागेल तसं पाणी घालत घ्यायचं. आता काय मी माझ्या बायकोला पण बनवून देईन ना. हो मला का दिलाच काय आता बायकोला बरोबर दिसेल रे. आता पण उकलट. हा बरं आता आपलं शिजतंय उकळतंय तोपर्यंत मला काही प्रश्न विचारायचे हॉटेल बद्दलचे पण. म्हणजे आता सगळे आधी शूट इथेच व्हायचे बरोबर घरी. हो मागे चुलीजवळ. पण आता तिथे असतं सो तुम्ही इथे जाऊन येऊन कारण इथून लांब आहे ना थोडं घरापासून तर ते कसं मॅनेज करता. आता सकाळी उठल्यानंतर 5 वाजता उठायला लागते. परत घरचं आवरायचं कपडे बिपडे म्हणजे मी तो हा सांगतोय आपण तिकडेच राहूया पण मला नाही जमत. नाही घर ते घर. हा आम्ही सगळं इकडचं आवरते आणि मग तिकडे जाते आणि मग परत तिकडे गेल्यानंतर तिकडची तयारी करायला लागते. अगोदर मच्छी कापायची परत धुवायची सगळं मसाले बिसाले मॅरिनेट करायला लागतात. तुम्ही ते इंग्लिशमध्ये मॅरिनेट बोलता आम्ही मिक्स करतो सगळं. आम्ही कालावणी घेतो कालावणी. हा मग ते सगळं त्या आलं लसूण पेस्ट मसाला हळद परत कोकमाचं वाटण किंवा आगळ कोकमाची ते सगळे त्याला लावतो. परत ते झालं लावून मच्छीला तसंच मॅरिनेट करून ठेवतो. मग परत चिकन मटन परत आमचं कोलबीचं कालवण असते त्याची तयारी करायला लागते. मग ते झालं काय मग मी एकटीच नाही करत माझ्या हाताजवळ असतात आमच्या बायका असतात आमच्या गावातल्या त्या करतात मला मदत करतात सगळे. आणि कधी कधी मी नसले तर मी त्यांना दाखवून ठेवलंय कसं बनवायचं रेसिपी. हा साहित्य किती घ्यायचं कसं प्रमाण वगैरे दाखवून ठेवलंय. तसं काय ना मी काय बोलते माहिती आहे मी करताना माझ्यासारखं सगळ्यांना येऊ दे. पण तरी काकूंच्या हातची चव ती काकूंच्या हातची चव नाही. कारण मला हे विचारण्याचं कारण म्हणजे अनेक जण असं म्हणतात त्या थोडी तिथे असणार आहे त्या थोडी तिथे असणार आहे. स्टार्टिंगला नाही मी अजूनपर्यंत तिकडेच आहे. माझे काय माहिती आहे माझे गणपती यायचं झाले घर व्हायचं झालं घराचं काम व्हायचं तर मी ते हा चल लगेच ह्याचा फोन येणार आज जर निघालीस अरे बाबा माझं इथलं जर काम म्हणजे काय व्हायचं तर 2 किचन आहेत आमच्याकडे. एक मेन किचन आहे जिकडे म्हणजे फिश फ्राय बनते तंदुरी होते अजून इंडियनचे काही आयटम होतात चायनीजचे काही आयटम त्यांचं किचन आहे प्रॉपर जसं हॉटेल असतं तसं. आणि जे आमचं गावरान किचन आहे ते बाजूला आहे तर ते दिसत नाही लोकांना कुठे. म्हणजे जिथे तुम्ही रेसिपी व्हिडिओज करता ते अजून किचन आहे जिथे कोळंबीचं कालवण चिकन मटन मोठे मोठे जे असे गंज चढतात भाता बिताचे जसं की गावकीचं जेवण असतं तसं तर तसं ते वेगळं किचन आहे त्याच्या बाजूला. पण फ्रंटला जे किचन आहे ते एकदम पॉश किचन आहे. तिथे फक्त मम्मी तिचं काय कामच नसतं सगळं काम तिथे इंडियन म्हणजे आपल्या घरगुती जेवण असतं तिकडे बाहेर असतं पण ते दिसत नाही कोणाला. तर लोकांना वाटतं की फक्त फोटो काढलंच येते. अरे या एकदा सकाळी बघा आमचे काय हाल होतात तिकडे. माझे जाम हाल होतात मला जाम हाल होतात माझे. पण मजा येत असेल ना तुम्हाला. घे मोठे हाल होतात. काय माहितीये भाकऱ्या भाजता पण असे भाकऱ्याचे हात ठेवून पण फोटो काढायला झाला. आणि कोणाचा फोटो नाही काढायला राग येतो लोकांना. त्यापेक्षा तू जा फोटो काढ आम्ही ते सांभाळू. पण म्हणजे सांगायचा मुद्दा हा की त्या तिथे स्वतः उपस्थित असतात आणि फक्त फोटो काढण्यापुरतं नाही तर जी खरं तर तुमची म्हणजे जो मुद्दा होता की नलिनी काकूंच्या हातचं खायचं होतं लोकांना तर ते तिथे हॉटेलमध्ये होत असेल. ते होतंयच आणि लोकांचा एवढा प्रतिसाद आहे बाबा पहिल्या दिवसापासून आम्हाला पहिल्या दिवस कोण कशाला येतंय आणि आम्हाला त्यात हॉटेलचा एक्सपिरियन्स 0 आम्ही कधीच कुठे हॉटेलमध्ये काम केलं तर पहिल्या दिवसी अक्षरशः गर्दी हँडल करता नाही असं वाटत तरी माझी हालातच आहे सगळे लोक मी काय माहिती आहे असं तोंडाला ते स्कार्फ बांधून मच्छी फ्राय केली वाफ निघते ना तेलाची सारखी. बरं आता एवढ्या दिवसांमध्ये म्हणजे किती दिवस झाले महिने झाले हॉटेल सुरू होऊन? 6 महिने डिसेंबर एंडिंगला चालू झालं. 6 महिन्यात खूप जण आली असतील भेटायला. काही असे आठवणीत राहिलेले कस्टमर्स ग्राहक आहेत का? म्हणजे आठवणीत म्हणजे काय माहिती सगळेच येतात एवढी नाही लक्षात राहत पण जाम म्हणजे सगळे बोलतात की आम्ही तुमच्यासाठी आलो आम्ही तुमची रील बघून आलोय आम्ही तुमच्या हातचं खायला आलोय. हा तर मी असं विचारत होते की अनेक स्टोरीज मध्ये वगैरे विक्रांत पण पोस्ट करतो की खूप गिफ्ट्स येतात काकूंना. म्हणजे मी घरी आल्यावर पण बघितलं छान शेल्फ सजवून ठेवले त्यांनी. असं काय आणतात तरी साधारण? मला साड्या आणतात खरंच म्हणजे माझी ओळख पण नाही कोणाच्या बरोबर तरी मला साड्या घेऊन येतात. परत मला काय चॉकलेट आणतात परत फोटो
म्हणजे माझा फोटो काढून चित्र काढतात अनेक जण, ते हाताने काढतात ना तसं पण काढतात. आणि काही छोटी मुलं चॉकलेट घेऊन येतात. परत दुसरं काय ते कॅमेऱ्याने काय काढलं होतं, पोलोरेड फोटो. माझा फोटो काढला आणि लगेच मला दिला. अच्छा, हा, ते कॅमेरा असतात खास तसे. आणि काय काय मुलं असतात ना ती माझ्याजवळ फोटो काढायला येतात, परत मला मिठी मारतात आणि म्हणजे त्यांच्या आई वडिलांकडे जात पण नाही. लहान मुलं, लहान मुलांना पण काकूंचा लळ आहे. बरं, एवढ्या दिवसांमध्ये अशी एखादी काय म्हणता येईल त्याला, एखादी क्रेझी फॅन मुवमेंट, म्हणजे एखादा आलाय कोणीतरी, एक आलेला ते नायगावचे होते वाटतं, म्हणजे नायगाव आपल्या इथून जाम दूर असेल ना, तिथे वर्सोवा, विरार, पालघर साईडला ना नायगाव, कुठेतरी नायगाव अनेक म्हणजे नायगाव मुंबईला पालघरची होती काही नायगावची, तर नक्की मला लक्षात नाही. ती लोक फुल ते काय त्याला बोलतात, तो बँड भाज्या घेऊन आलेले तेवढ्या दूरून आमच्या इकडे, आणि फुल काय त्याला बोलतात, त्याला सॅक्सोफोन बोलतात ना, ट्रम्पेट घेऊन आलेले, फुल ताशा बाजा आणि ढोलक्या विलक्या घेऊन आलेले, अख्खी त्यांची फॅमिली 20-15 जण. आणि त्यांनी केलेली व्हिडिओ काहीतरी कोळीनबाईचे रेस्टॉरंट वर पोरा आयलीन गो आणि टारा. मग हाय ती व्हिडिओ मी तुला देतो, किती सुंदर त्यांनी वाजवलेली. पोरं कुठली नक्की माहित नाही, आठवत नाही, पण त्या व्हिडिओ मध्ये आहे ते नाव कुठले आहेत ती पोरं. जाम भारी त्यांचा फॅन मुवमेंट होता. आणि अक्षरशः म्हातारे कोतारे काठी टेकत येतात, जेवतात आणि बोलतात की बास बाबा, मन भरलं, काय बोलतात, पोट भरलं, पण अजून मन भरलं. आणि काय काय लोक येतात ना ते काय करतात, असे घेतात, मम्मी माझ्या हाताला केस घेतात. आणि म्हणजे खूप खूप आभार तुमचे, आम्हाला असं जेवायला दिल्याबद्दल असं वगैरे बोलतात. आणि सगळीच लोक चांगला बोलत नाही, असं पण असतं, त्या ड्रॉबॅक काही गोष्टी. त्या ग्रेव्हीचा विषय असा की काही जणांना ते आवडतं, काही जणांना आवडतं. त्याच्यामध्ये आता आम्ही थोडेफार फेरबदल करून थोडेसे त्याला आपल्या प्रमाणे करून शेफ लोकांचे थोडंसं घेऊन, कारण का मम्मी घरी किती 5 ते 10 माणसांचं जेवण बनवायची, तर तिकडे एवढी लोक येणार, त्यांना चविष्टच पाहिजे. छोट्या जेव्हा बॅचेस मध्ये होतं तेव्हा ते चांगलं बनतं, आणि जेव्हा एकत्र मोठं करतं कोळंबीचं कालवण, तेव्हा ते एवढं काही खास बनलं नव्हतं जात. मग आम्ही काय केलं, तर 2-2 किलोचे आम्ही आता बॅचेस बनवतो, की 2 किलोचं कालवण, 2 किलोचं कालवण. आणि त्यात हल्ली तर एवढं टेस्टी होत आहे, मी जेवतच नाही, मी गप्प तो रस्सा घेतो आणि भात घेतो. कोलंबी पण बोलू तुम्हीच खा. त्याच्यामुळे तुमच्या पण म्हणजे जे येतही असतील किंवा ज्यांनी जे येऊन गेले असतील रेस्टॉरंटला, तुमच्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, कारण त्यानुसारच तुम्हाला पण त्यामध्ये आणखी ऍडिशन आम्हाला दिलं ना, की तुम्ही हे करा चेंज, तो करा चेंज, ते करा, तसं सगळे आम्ही चेंज करून आता आमचं प्रॉपर रेस्टॉरंट चालू आहे. तर तुम्ही आता या, तुम्हाला कुठल्याच प्रकारचं काही हायगाय होणार नाही. सो नक्की आमच्या कोळीनबाईला आणि एन्जॉय करा सी फूड, नक्की आवडेल तुम्हाला. बरं, कोळीनबाईवरूनच मला मगाशी बोलता बोलता एक विक्रांतने किस्सा सांगितला होता की एक कस्टमर माझ्या मते तिथे बॅग विसरून गेले होते, जे तू सांगितलंस, प्लीज शेअर करशील. तर आमच्या कोळीनबाईला अशी शनिवार, शुक्रवार, रविवार हे 3 वीकेंडचे दिवस नागावमध्ये अक्षरशः पाय ठेवायला जागा नसतो, तरी पण ती लोक थांबतात 2-2 तास वेटिंग करतात, कारण का एका टायमाला 150 लोक जेवायला बसतात, त्याच्यानंतर परत 150 बसतात, असे खूप सारे पंक्ती उठत असतात. सो सगळ्यांनाच टाइमवरती काही जेवण भेटत नाही. तर एक जण आला, त्याला जेवला एकदम मला रिव्ह्यू पण देऊन दिला की वा दादा, 1 नंबर जेवण, असं तसं फुल एकदम. तेवढ्या गर्दीत पण बोलते तुम्ही एवढं चांगलं जेवण आम्हाला दिलं, ते खूप खूप धन्यवाद बोलते तुम्हाला, तुम्ही आम्हाला एवढं जेवण चांगलं दिलं. आणि बॅग होती इकडे, म्हणजे अशीच बॅग होती, सगळे रेस्टॉरंट वगैरे, म्हणजे आता 4 वाजता आपलं की 5 वाजले की शांत होतं थोडंसं. मम्मी बोलते ही बॅग कोणची होते बारक्या पोरांची, बोला राहू दे, ठेव बोलू, ती बॅग कोणाची असेल तो येईल घ्यायला, नको ती तिकडे लक्ष देऊस. आणि बघतोय तो आलाच नाही, बॅग तिकडेच आहे, त्या टेबलावरतीच पडलेली आहे. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, मी सगळे येणार कस्टमर, तुमची बॅग आहे. शेवटी राहून बोलू बघू काय आहे आतमध्ये. तर बॅग उघडले तर त्याच्यामध्ये 10 लाखाची कॅश आणि 20 तोळे सोनं. बोलू लगीन सुटला, नाही का, असं काय बोललो नाही मी. बोलू बघायला लागेल कोणाची कॅश आहे, कारण का किती सोनं, 20 तोळे सोनं म्हणजे काही खाऊ काम नाही झालं. आता ₹1,00,000 तोळा आहे, 20 लाखाचं सोनं आणि 10 लाख रुपये कॅश, 30 लाखाची मालमत्ता आमच्या रेस्टॉरंटला भेटली आम्हाला. ह्याचं करू काय, मग बोलू पोलिसांना फोन करूया काय. तर माझा मित्र आहे, तर तो बोलतो ह्याच्यामध्ये शोधायचं काय नाही ते बघा. मग बघितलं त्यात मोबाईल होता छोट्या पोरीचा, तर त्याच्या छोट्या पोरीची ती बॅग होती, त्याच्यात सिम काय नव्हता, तर नशीब त्याला पासवर्ड नव्हता. तर डायलरला आम्हाला नंबर भेटला. बोलू हा नंबर कोणाचा आहे मोबाईलचा, माझ्या मुलीचा होता, तुम्हाला मोबाईल भेटला काय. अहो काका बोलू तुमची बॅग कुठे आहे, बोलू ती तुम्ही घेऊन आलेले ती. तर बोलला बॅग कुठे आहे. त्यांना घरी पोचले ते मुंबईला, ठाण्याला पोचले अलिबागवरून, तरी त्यांना बॅगेची सूद नाही.
तर त्यानं शेवटी बोललो की काका तुमची बोलू बॅग आमच्याकडे आहे तर तुम्ही या. तिथून कोणतरी आवाज आला आम्हाला, हो त्यांना बॅग उघडायला सांगू नका. अरे बॅग उघडा सांगू नका काय, बघितलं मी सगळं. बघितलं नसतं तर बोलू कोणीतरी घेऊन गेलं असतं. नशिबाने मी बघितली आणि मग त्यांना कॉल केला. त्या माणसाचा चेहरा आणि जे आलेले माणूस त्याचा CCTV मधून फुटेज काढला की तोच आहे की नाही माणूस, व्यवस्थित चेक केला. तो माणूस पण तोच शर्ट घालून आलेला जो त्यांनी म्हणाला. मग त्यांच्या हवाला दिला त्यांना. त्यांनी खूप असा नमस्कार केला. आमच्या नको बोलू काय नको. काकूंच्या जेवणाने एवढे मंत्रमुग्ध झाले की त्यांना कुठे पैसे आणि कुठे बॅग. राहू दे 20 लाख हे काय असतं, कोळींबाईचं जेवण जा 30 लाख हे काय असतं, पापलेट खाऊन जा. पापलेट खाऊन एवढी ती धुंदीत गेली त्यांना सुदबूत नाही राहिली. पण ठीक आहे आम्हाला होती सुद्धा म्हणून आम्ही त्यांना बोलून घेतलं आणि त्यांच्या हवाले करून टाकलं. सो आपली खीर कुठवर आली आहे. आता तांदूळ शिजले काय आपण सगळं टाकूया त्याच्यात. चला आता आपले चावल शिजले यांचे. आता गुळ टाकूया. गुळ पण चवीप्रमाणे घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढं गोड आवडतं तुम्ही जेवढे गोड आहात तेवढा गुळ घ्यायचा. मम्मी आमची सगळे अंदाजान टाकते. तिथे असं काही नसते की तुम्ही टीस्पून घ्या काय एक बाउल घ्या. आम्हाला आवडेल तवरा ती टाकते. बरं आता 6 महिन्यांचं हॉटेल सुरू आहे. या 6 महिन्यात असा एखादा कुठला पदार्थ आहे का की जो बापरे खूपच त्याची मागणी आहे, हायएस्ट डिमांड प्रोडक्ट. हो आहे ना, कोलंबी भरलेलं पापलेट. ओके म्हणजे अच्छा हा ती रेसिपी पापलेट असं मध्ये कापून कोलंबीचा मसाला असं भरता का. कोलंबीचा मसाला आहे रेसिपी. म्हणजे लोकांनी थांबलेत अक्षरशः खूप वेळ थांबतात. पण आम्हाला एकदा तर सारण संपलेलं बोलो सारण बनायलाच काहीतरी अर्धा पाऊण तास आहे. कोलंबी सोला त्यातला तो धागा काढा, त्यात कोलंबीचा खिमा करा, नंतर ती फ्राय करा, नंतर मग ते पापलेट बनवून परत पापलेट फ्राय करा. तर ते नाही मी एक काय बोलते 2 तास थांबेल, मला बोलते ते भरलेलं पापलेट पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि जेव्हा त्यांनी खाल्लं तो असा त्यांनी काट्यावरचा भाव पण नाही सोडला. त्यांनी म्हणजे जेवढं भारी पापलेट मला नाही ना खात्यात तेवढं त्याला खाता येत होतं. तर भरलेलं पापलेट आमची ते जामच चालतं. आणि खास भरलेलं पापलेट खायसाठी लोक येतात. आणि पापलेट पण आमची इथली एवढी मोठी मोठी असतात की इथे म्हणजे अगदी तुम्हाला गेमच आहे. आणि बोलतात पण की आम्ही तुमच्या हातचं कोलंबी भरलेलं पापलेट खायला आलोय. काकू तुम्ही सांगा मी काय घेऊ. मी सांगते की कोलंबी भरलेलं पापलेट घ्या. आणि नागाव मधले पण आमचे नागाव जो आहे जिथे आपलं रेस्टॉरंट आहे तिथले खूप सारे खूप रेस्टॉरंट वगैरे आहेत घरगुती रेस्टॉरंट. ते पण आवर्जून सांगतात की तुम्ही आमची इथे नाही जेवलेत तरी चालेल पण कोळींबाईचे ते जेव्हा तुम्ही जाऊन जेवाच. मोठे मोठे हॉटेल्स आहेत सगळे त्यांच्यातले तर सगळेचे सगळे लोक येतात ते आपल्याकडे जेवून जातात. तुम्ही आमच्या इथे नका जेवता कोळींबाईकडे जाऊन जेवा बोलते बिंदास तुम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे तुम्ही आलात तरी ती स्पेशालिटी नक्की ट्राय करून बघा. आणि राहायला तुम्ही नागावमध्ये जा त्यांचे खूप चांगले चांगले होमस्टेज आहेत. आपण ओलं खोबरं घालूया. हा आता आपण वेलची घालू. म्हणजे सगळ्यांच्या जिथे आता गणपती बाप्पा आले ना काय त्या सगळ्यांच्या घरोघरी भाजीचं जेवण होतं, व्हेज जेवण होते. मग आता आमचं कंटाळलेली लोक आता ते भाजी खाऊन कंटाळले असाल ना तर आमच्या कोलिंबाई रेस्टॉरंटला सगळ्यांनी या. चला आता तयार आहे आपली तांदळाची खीर. तांदळाची खीर कोळीणबाई स्पेशल. तिला एकटीलाच दे, मी कोण नाही तुझं. तू खाशील रे, तू रोज खाशील. त्याला एकदा तर कधीतरी एक नंबर झाली. तर गप्पा झाल्या, खीर झाली. आम्हाला आता खीर खायची पण आहे. आपण सांगता या व्हिडिओची करणार आहोत त्याआधी मला एक म्हणायचं आहे की जेव्हा लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा मी काकूंना विचारलेलं की काकू आता पुढे काय. अनेकांची अशी इच्छा आहे की आम्हाला तुमच्या हातचं खायचं आहे. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही लवकरच मसाल्यांचा व्यवसाय करणार आहोत आणि हॉटेलचं पण. तर ती 2 स्वप्न आता झाली आहेत, साकार झालीत. आता पुढे काय? पुढे काय तर
तुम्ही आता ठिकठिकाणी बघत असाल तर मम्मी मला एकच बोलते की तू जास्तीच्या नादापुढे एखाद्याचे होते हे नको, हाय त्याचं चांगल्याची वाट नको लावू. त्यामुळे सगळेजण बोलतात की तुम्ही इथे ब्रँचेस करा, तुम्ही इथे ब्रँच करा, ह्यांच्या 15 ब्रँच आहेत, त्यांच्या 20 ब्रँचेस आहेत, तुम्ही पण ते वाढवा. ठीक आहे, एखाद दुसरी आपण वाढवली तर वाढव, पण असे 10-12चं काय आमचं हे नाही आहे. कारण का क्वालिटी मेंटेन ती पण सी फूडची करणं खूप कठीण काम आहे. आणि चिकन मटन कुठलाही तुम्हाला कुठल्याही महिन्यात अवेलेबल होतं, पण फ्रेश मच्छी पावसाळ्यापासूनच चालू होती जी काय ती, नंतर तर ती संपते. आणि पावसाळ्यात पण थोडी कमी होते स्टार्टिंगच्या ह्याला. सो क्वालिटी मेंटेनच्या हिशोबाने आम्ही बघतोय की एखाद दुसरं हॉटेल जर मुंबई साईडला केलं तर किंवा पुण्या साईडला केलं तर त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करणार नाहीत. कारण का मम्मी किती ठिकाणी अवेलेबल राहतात. बरोबर. आणि सगळे कसे मला भेटायला येतात, आम्ही तुमच्यासाठी आलोय, आम्ही तुमच्यासाठी आलोय. आणि मम्मीला सगळेजण भेटायला येतात, मम्मीच्या हातचं खायला येतात. मम्मी रोज सकाळी सगळं बनवते. सो आम्ही आता जर पुढे जर इन फ्युचर वाढवलं आम्ही हॉटेल तर तिकडे पप्पा तरी राहतील. आणि पप्पा आणि मम्मी दोघंही जेवण सेम टू सेम बनवतात. अच्छा. मम्मीपेक्षा भारी जेवण पप्पा बनवतात. काकांचं पण एखादं चॅनल पाहिजे आहे का काकांचं? चॅनल नाही, पण ते रील आहे, रील बनवतात. हा, म्हणजे रेसिपी ते एकत्र. हो, बरोबर बरोबर. पप्पा आम्ही असं फुटेज देतोय सगळ्या रेसिपी. म्हणजे खरं म्हणजे मी म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर ह्याच सगळं शिकवलंय खरं म्हणजे काकांनी. हो. अरे वा. आणि भाकऱ्या कोण शिकवल्या? भाकऱ्या मी घरूनच शिकून आले. मग त्यांना तिकडनं पण येत होतं. ठीक आहे, चालेल. तुम्हाला म्हणजे आम्ही पण वाट बघतोय की कधी ती अनाउन्समेंट होते मुंबईत, पुण्यात, जिथे कुठे तुम्ही ठरवाल तिथे. आणि अर्थात इथे जसं यश मिळाले तसं लोक वाटच बघतायत की तुम्ही कधी. आम्हाला डोक्यावर घेऊन ठेवलं, लोकांमुळेच आहे सगळं. आणि त्या लोकांमुळेच एवढं सगळं दिसतंय तुम्हाला. सगळ्या लोकांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्याच मुळे आहे सगळं. आणि तुम्ही पण तेवढे गोड आहात, म्हणजे लोकांना तुम्ही आवडता त्याचं कारणच ते. तर काकू आणि विक्रांत, तुम्हाला दोघांनाही खूप खूप आभार. आम्हाला गणपतीमध्ये घरी येण्याची संधी दिलीत. आणि विक्रांत, ऑल द बेस्ट. आपण भेटूच. आणि काकू, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, ह्या होत्या नलिनी काकू, म्हणजेच नलिनी मुंबईकर, आणि त्यांचा लेक विक्रांत मुंबईकर. तुम्हाला या सगळ्या गप्पा आवडल्या असतील अशी माझी अपेक्षा. तुमच्या छान छान कमेंट्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा, कारण काकूसुद्धा त्या वाचणार आहेत. व्हिडिओ अधिक शेअर करा आणि लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.